नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्याच वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, काल आपण प्रश्न पाहतोय. आपण 22 आणि 23 मे 2026 चे रोजचे 12 प्रश्न असतात. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. तर सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभप्रभात मित्रांनो. दररोज सकाळी 6:30 वाजता आपण 12 प्रश्न घेऊन येत असतो. चला तर मग आपण पाहूया व्हिडिओ, आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला मदत होऊ शकते. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, छत्रपती संग्राम महाराज उद्यान येथे कोणत्या ग्रंथाच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण करण्यात आले? तर उत्तर आहे बुद्धभूषण ग्रंथ च काय करण्यात आलेलं आहे, पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण करण्यात आलेलं आहे. आजचा पहिला प्रश्न, जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो? प्रश्न सुंदर विचारला. जागतिक मधमाशी दिन पाहायला गेलं तर 20 मे रोजी साजरा केला जातो. इन डिटेल पाहूया आपण. जागतिक मधमाशी दिन 20 मे. दरवर्षी 20 मे जागतिक मधमाशी दिवस साजरा केला जातो. 2026 थीम आहे बी टुगेदर फॉर पीपल अँड द प्लॅनेट. 20 मे 1734 रोजी आधुनिक मधमाशीचे पालनाचे जनक अँटोन जानसा यांचा जन्म झाला. 2027 मध्ये, ठीक आहे, युएनने 20 मे हा जागतिक मधमाशी दिवस घोषित केला. कधी? 2027 युनायटेड नेशनने घोषित केला. जगातील सुमारे 35% अन्न उत्पादन परागीकरणावर अवलंबून आहे. ठीक आहे. मधमाशी 20 मे जागतिक मधमाशी दिन. दुसरा प्रश्न, सूर्यास्त कशाशी संबंधित आहे? तर पाहायला गेलं, हा क्षेपणास्त्र आहे, लक्षात ठेवा. तर दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली आहे. दीर्घ पल्ल्याची सूर्यास्त ही भारताची दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली. ही प्रणाली लक्ष्याच्या अचूक वेध घेण्यास सक्षम. यामुळे भारताच्या संरक्षण सज्जतेत वाढ होणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाला यामुळे बळ मिळाले आहे. ओके. पुढं तिसरा प्रश्न, महिला मास्टर कॅप्टन मीरा उपाध्याय आणि महिला पायलट रेश्मा निलोफर है ना विसालाशी यांनी कोणत्या क्षेत्रात नेतृत्व केले? तर उत्तर आहे भारतीय जहाजामध्ये त्यांनी नेतृत्व केलं आहे. कोण? महिला मास्टर कॅप्टन मीरा उपाध्याय, महिला पायलट रेश्मा निलोफर विसालाशी. पुढे चौथा प्रश्न पाहतोय आपण. भारताचा पहिला खाजगी सागरी गॅस टर्बाइन प्रकल्प अलीकडे कोठे उभारला जाईल? भारताचा पहिला खाजगी सागरी गॅस टर्बाइन प्रकल्प, तर उत्तर आहे मित्र हो, विशाखापट्टणम येथे तो उभारला जाणार आहे. कुठे? विशाखापट्टणम मध्ये उभारला जाणार आहे, हे आपल्याला माहित असावं. ठीक आहे. काही पहिल्या घटना बघूया आपण. उच्च ऊर्जा प्रोटॉन प्रवेग प्रणाली विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. अराक कोणी आदिवासी खाद्यपदार्थ अराक खोरे आंध्र प्रदेश. भारताची पहिली क्वांटम कॉम्प्युटर व्हॅली अमरावती आंध्र प्रदेश. दिव्यांग शक्ती योजना दिव्यांग शक्ती मोफत बस प्रवास आंध्र प्रदेश. प्रमाणपत्र मिळणारे भारताचे पहिले राज्य आंध्र प्रदेश. भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर लॉन्च अमरावती आंध्र प्रदेश. भारताची पहिली क्वांटम व्हॅली अमरावती आंध्र प्रदेश. गुगल क्लाउड एआय हब विशाखापट्टणम. भारताचे पहिले मशरूम मिशन आंध्र प्रदेश. जीईएम अवॉर्ड सर्व्हिस मिळणारी महानगरपालिका गंटूर महानगरपालिका आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, पॉईंट खूप महत्वाचा आहे. आणि पुरस्कार स्थळ ऑस्ट्रेलिया. बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 25 पुरस्कार एन चंद्रबाबू नायडू. अमरावती उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्याधीश लिसा गिल. आणि जोन्यगिरी सोन्याची खान कर्नूल जिल्हा आंध्र प्रदेशमध्ये आहे. ओके. नेक्स्ट पाचवा प्रश्न पाहतोय आपण. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत सौर यंत्रणा कोणत्या राज्यात बसवण्यात आल्या आहे? तर पाहायला गेलं, महाराष्ट्र सर्वात जास्त बसवण्यात आल्यात, म्हणजे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे असं आपल्याला सांगता येईल. पीएम सूर्य घर मोफत योजना महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत महाराष्ट्र देशात सर्वाधिक घरांमध्ये सौर यंत्रणा बसून प्रथम क्रमांक मिळवला. पहिला क्रमांक महाराष्ट्र 5,15,009 घरं. दुसरा यूपी उत्तर प्रदेश 4,34,082 घरं. तिसरा गुजरात 3,19,391 घरं. नेक्स्ट सहावा प्रश्न. ओके, आपण पाहतोय सहावा प्रश्न. चौथी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? प्रश्न विचारलाय. चौथी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? असा सिंपल आणि साधा प्रश्न विचारलाय, तर उत्तर आहे न्यू दिल्लीमध्ये ती उभारणं म्हणजे सुरू होणार आहे. ठीक आहे. यजमानपद भारताने भूषवले इंडिया आफ्रिका फोरम समिट
ठीक आहे, लक्षात ठेवा. चौथी आहे आणि न्यू दिल्लीमध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. 7वा प्रश्न आपण पाहतोय. पश्चिम बंगाल सरकारने महिलांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे? तर पश्चिम बंगाल सरकारने महिलांसाठी पाहायला गेलं तर अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केलेली आहे. मित्रहो, खूप पॉइंट महत्वाचा आहे. कोणती योजना आहे? पश्चिम बंगाल सरकारने महिलांसाठी अन्नपूर्णा भंडार योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. पश्चिम बंगाल, राजधानी कलकत्ता, मुख्यमंत्री सेवेंद्रू अधिकारी, राज्यपाल आर्यन रवी. आपल्याला माहित पाहिजे राजधानी काय आहे, मुख्यमंत्री कोण आहेत आणि राज्यपाल कोण आहे. पुढे 8वा प्रश्न. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला कोणत्या दर्जाचा पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे? म्हणजे आपल्या पुण्यातील जे दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला कोणत्या दर्जाचा पर्यटन क्षेत्राचा दर्जा, म्हणजे गणपतीला नाही तसं संस्थानला, म्हणजे एक प्रकारे गणपती बाप्पांनाच आलेले, लक्षात ठेवा. आणि दगडूशेठ हलवाई महाराष्ट्रात काय भारतात फेमस आपले गणपती बाप्पा आहे. ठीक आहे, तर उत्तर आहे ए दर्जाचा पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. मित्र, पॉईंट खूप महत्वाचा आहे. ए दर्जाचा काय देण्यात आलाय? दर्जा देण्यात आलेला आहे. पुढे 9वा प्रश्न. 17 मे 2026 रोजी 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला? खूप पॉइंट महत्वाचा आहे. 17 मे 2026 रोजी 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला? तर उत्तर आहे कामी रिटा शेर्पा यांनी हा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. 32व्यांदा त्यांनी काय केलंय? माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. ठीक आहे, व डिटेल पाहूया. माउंट एव्हरेस्ट व कामेरिटा शेर्प नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्या एव्हरेस्ट मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. 17 मे 2026 रोजी 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून जागतिक विक्रम केला. वय फक्त 56 वर्ष, म्हणजे खूप जास्त वय आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून मी मुद्दाम बोललो की खूप कमी वय आहे. पहिली एव्हरेस्ट चढाई 1994 मध्ये केली. व्यवसाय शेर्पा मार्गदर्शक. महिलांमध्ये सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करणारी महिला 11 वेळा, लक्षात ठेवा. किती? 11 वेळा. आणि 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केलंय. कोण? कामेरिता शेर्पा. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. माउंटन एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर स्थान नेपाळ आणि तिबेट सीमेवर हिमालयात. नेपाळ नाव सागरमाता, तिबेटमध्ये चोमोलुंगमा. उंची 8848.86 मीटर. ठीक आहे, ओके. 1852 मध्ये शिखराची उंची मोजली. सुरुवातीच्या पीक एक्सवी. 1865 मध्ये नाव बदलून माउंट एव्हरेस्ट असे ठेवले गेले. कधी मोजली उंची? 1852 मध्ये. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 10वा. केंद्रीय विभागीय परिषदेची बैठक कोठे सुरू झाली आहे? प्रश्न खूप महत्वाचा आहे. केंद्रीय विभागीय परिषदेची बैठक कोठे सुरू झाली आहे? उत्तर आहे छत्तीसगड मध्ये ती सुरू झालेली आहे. ओके. हा, काही परिषदा पाहूया. कोप 30 ची बेलम ब्राझील 2025, कोप 31 अंताल्या तुर्की 26, कोप 32 आदिस अबाबा इथिओपिया, 10वी राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषद चंदीगड 2026, नॉर्थ टेक सिम्पोजियम 2026 प्रयागराज उत्तर प्रदेश, सांता मार्ता हवामान परिषद 26 सांता मार्ता कोलंबिया आणि नेदरलँड संयुक्त आयोजन. पहिली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषद नवी दिल्ली, लक्षात ठेवा. हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. ओके. मेंटेनन्स कमांड कमांडर्स कन्व्हेल नागपूर, संयुक्त कमांडर परिषद दुसऱ्यावरती जयपूर, किंबर्ली प्रक्रिया अंतरसत्रीय बैठक 26 मुंबई, 10वा हिंद महासागर संवाद नवी दिल्ली, जागतिक आरोग्य सभा 19 जिनिव्हा स्वित्झर्लंड, तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद ओस्लो नॉर्वे, एपीसी ची 8वी शिखर परिषद येरेवान अर्मेनिया, लक्षात असू दे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 11वा. जागतिक स्तरावर फरारी रेस पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? फरारी रेस पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला, तो उत्तर आहे डायना पुंडोले या ठरलेल्या आहेत. 12वा प्रश्न. 22 मे हा 22 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय, बघा उत्तर आपल्याला खूप महत्वाचं आहे, तर आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आपण साजरा करतो. हे सुद्धा आपल्याला महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. 79वी जागतिक आरोग्य परिषद कोठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन आहे पॅरिस, जिनिव्हा, लंडन, न्यूयॉर्क. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय की उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.